चला आज आपण बघणार आहोत गणित या विषयामधील पदावली हा टॉपिक। पदावलीमध्ये एक्झाम्पल्स मोठी दिसायला लागतात, त्याच्यामुळे बरेच विद्यार्थ्यांना सोडवायला मागत नाहीत किंवा नको वाटतात तसे एक्झाम्पल्स, घाबरतात की एवढं मोठे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यापेक्षा आपण पुढची एक्झाम्पल सोडवलेली बरी, असे बरेच विद्यार्थी विचार करत असतात। पण तसं नाही, पदावली कशा सोडवायच्या ह्याच्या जर नियम माहीत झाले ना तर पदावली सारखा सोपा टॉपिक कोणताच राहणार नाही। आणि अशाच पद्धतीने त्याच्यातल्या काही ट्रिकी गोष्टी मी सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला पदावली सोडवताना कितीही मोठे एक्झाम्पल आलं तरी तुम्ही काही मिनिटांमध्ये काही सेकंदामध्ये एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह कराल याची गॅरंटी मी देते। ठीक आहे, तर आज आपण बघूयात पदावली हा टॉपिक, त्याचे काही नियम आहेत आणि प्लस मी तुम्हाला एक्झाम्पल्स सुद्धा सोडवून देणार आहे। त्या पद्धतीने एक्झाम्पल सुद्धा तुम्ही एकदा दोनदा सोडवून बघायचे, त्याचे नियम लक्षात ठेवायचे, म्हणजे कितीही मोठे एक्झाम्पल आलं पदावलीशी संबंधित तर तुम्हाला 100% सुटणार याची गॅरंटी माझी असेल। ठीक आहे, तर आता आपण बघूयात, करूया सुरुवात। आज आपण बघणार आहोत पदावली हा टॉपिक। पदावली यासाठी ना तुम्हाला काही नियम आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत। आता नियम कोणते आहेत हे बघूया। त्याच्यासाठी तुम्हाला कन चे भा गु त्यानंतर बे आणि व, कंचे भागू बेव। आता क म्हणजे काय सॉल्व करायचं असतं तर कंस, त्यानंतर आहे चे म्हणजे चा ची चे असं आलेलं असतं ना। समजा एखादी 45% किंवा 100% 35% किती येणार, किंवा समजा तुम्हाला 200 30% म्हणजे किती येणार, असं जर चे आला असेल ना तर पहिल्यांदा चे सॉल्व करून घ्यायचं आणि त्यानंतर मग येणार आहे तो कोणता, भागाकार। भागाकार इकडचा आहे तो नेक्स्ट गुणाकार। गुणाकार पुढचा येतो बेरीज। बेरीज आणि वजाबाकी। बेरीज आणि वजाबाकी। आता हे नियम आपण फक्त लक्षात ठेवायचे। हे सॉल्व करताना कोणत्या पण पदावली सोडवत असताना काय करायचं, त्याच्यामध्ये पहिल्यांदा कंस आलेला आहे का ते चेक करायचं। जर आलेला नसेल तर चे म्हणजे टक्केवारीचं काय दिलेलं आहे का ते बघायचं। जर ते पण नाही आलं तर त्यानंतर भागाकार आहे का, गुणाकार आहे का, बेरीज आल्या का, वजाबाकी आल्या का, असं स्टेप बाय स्टेप एक्झाम्पल्समध्ये चेक करत जायचं आणि त्याच्यानुसार सॉल्व करत जायचं। आता जेव्हा मी एक्झाम्पल्स घेणार तेव्हा तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की ही गणिताची पदावली नावाची काय कन्सेप्ट असते किंवा कशा पद्धतीने सॉल्व करायचं। बघा, आता समजा तुम्हाला असं दिलेलं आहे 8/8 प्लस 8 आहे मल्टिप्लाय बाय 8 आहे आणि मायनस 8 आहे। चे सोपे रूप कोणते, असा तुम्हाला प्रश्न दिलेला आहे। चे सोपे रूप कोणते। मग आता हे एक्झाम्पल सॉल्व करताना कशा पद्धतीनं करायचं, काय दिले बघा, 8/8 प्लस 8 मल्टिप्लाय बाय 8 आणि मायनस 8 चे सोपे रूप कोणते, अशा पद्धतीनं प्रश्न दिलेला आहे। मी तुम्हाला काय सांगितलं वरती, पहिला कंस आहे का बघायचा। आपल्या दिलेल्या पदावलीमध्ये कंस आहे का, तिथं नाही। 2 नंबरला टक्केवारी दिल्या का, ती पण नाहीये। मग काय चेक करायचं, भागाकार आहे का बघा बरं, आहे। मग जिथं भागाकार दिसला ना पटकन काय करायचं, ह्याला मी आन्सर असं म्हणून घेते आणि पहिल्यांदा काय करायचं आहे, अशी पदावली अगदी नवीन मुलांसाठी सांगते, ज्यांना प्रॅक्टिस आहे त्या मुलांनी पटपट पुढं डायरेक्ट भागाकार केला तरी काही हरकत नाही। पण ज्यांची अगदी शून्यातून सुरुवात आहे की पदावली बघितलं की नको वाटतं, अशा मुलांसाठी सांगते मी, पहिल्यांदा भागाकार जी क्रिया करायची आहे त्याच्या खाली अंडरलाईन मारून घ्यायची। घेतली, नेक्स्ट मग 8/8 चा आन्सर किती येणार, 8 ने डिवाइड केलं तर आन्सर किती असणार, 1च। प्लस हे किती झाले, 8 × 8 मायनस 8। पुढे आपण कोणतीच क्रिया केलेली नाही त्याच्यामुळे ॲज इट इज तसंच ठेवायचं। आता आपला भागाकार पण संपला, नेक्स्ट काय बघायचं, गुणाकार कोणता कुठं आहे बघायचं। आता आपल्या क्रिया किती राहिलेत, हे प्लस आहे म्हणजे बेरीज आहे, गुणाकार आणि वजाबाकी, ह्या 3 राहिल्या। ह्यातली पहिली स्टेप तुम्ही कोणती करणार आहात तर गुणाकार आहे, म्हणून काय करायचं, त्याच्या खाली अंडरलाईन करून घ्यायचं। हे ॲज इट इज लिहिणार 1 प्लस, याचा काही प्रॉब्लेम नाही। 8 × 8 किती झाले, 64 आणि हा मायनस 8। आता एक काम करायचं, इथं बेरीज पण आहे आणि वजाबाकी पण आहे, दोन्ही पण दिसतंय। तुम्हाला पहिलं जे कॅल्क्युलेशन ह्याच्यातलं सोपं वाटेल ना ते केलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही। 64 अधिक 1 केलं तरी चालेल, म्हणजे चाललेले 65 झाले। 65 वजा 8 करा, काही प्रॉब्लेम नाही आहे, किती येतं तुमचं तुम्ही पुढं केलं तरी हरकत नाही। ठीक आहे, आलेलं एक, ह्या दोन्हीपैकी बेरीज किंवा वजापैकी दोन्हीला काही प्रॉब्लेम नाही, तरी पण आपण पहिल्यांदा नियमाप्रमाणे जायचं म्हणून पहिल्यांदा बेरीज करूया। आलेले किती झाले, 65। 65 वजा 8 काय आन्सर आलं ते तुमचं तुम्ही लिहिलं तरी चालेल, तेवढं आता लक्षात येण्यासारखं आहे। आणि जे पदावली हा टॉपिक शिकणार आहेत त्यांना बेसिक बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे आलंच पाहिजे, त्यामुळे 65 वजा 8 ह्याचा आन्सर तुम्हाला नक्की तुमचं तुम्ही लिहिलं तरी काही हरकत नाही। दुसरी एखादी पदावली आपण बघूयात आता।
समजा नेक्स्ट दिलेला आहे 115 मायनस 115 आहे डिवायडेड बाय 10 into 5 इज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे. आता मी आपल्या नियमाप्रमाणे जायला सांगितलंय. पहिलं काय बघायचं, कोणती पण पदावली आली तर कंस आहे का, तर पहिल्याच ह्याला आपल्याला कंस आहे. मग काय करायचं, यामधलं कंस पहिला सोडवून घ्यायचा. किती येणार आहे बघा, 115 वजा 115 म्हणजेच आन्सर किती असणार त्याचं 0 झालं. ह्याचा अर्थ डिवायडेड बाय परत कंसाला डिवाइड बाय 10 आहे मल्टिप्लाय बाय 5 आहे. आलेत लक्षात. मग आता सेकंड स्टेप कोणती करणार, चे आहे का, चे म्हणजेच काय टक्केवारी शोधायचं. टक्केवारी नाही. मग नेक्स्ट काय घेणार आपण, भागाकार घेणार. आता शून्याला आपल्याला 10 भागलं तर काय येणार आहे आन्सर, 0च येणार, कारण माझ्याकडे काहीच नाही आणि मी तुम्हाला 10 डिवाइड करायला सांगते. ह्याचा अर्थ त्याचा आन्सर किती असणार आहे, 0 आलं. ठीक आहे. त्याच्या खाली अंडरलाईन करून घ्यायचं, आलेलं उत्तर 0. पहिल्यांदा आपण हे सोडवलं म्हणून आपण ह्याच्या खाली अंडरलाईन केली. 115 पहिल्यांदा कंस सोडवला, त्याच्या खाली अंडरलाईन करायची. सेकंड स्टेपला आपण कोणती क्रिया केली, भागाकाराची केली, म्हणून आपण इथं भागाकाराचं लिहिलं आणि गुणिलेलं किती, तर आलेलं किती असणार आहे 5. तर आता तुम्हाला माहिती आहे की कोणत्याही संख्येला 0 न गुणलं तर उत्तर किती येणार आहे, ते मी आता नव्यानं सांगायला नको, तरीही सांगते. कोणत्याही संख्येला 0 न गुणलं तर उत्तर किती असतं, 0च. आलेत लक्षात. कोणत्या पद्धतीने करायचं, म्हणजे ह्या सेकंड जी पदावली होती त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण कंस सोडवला, कंसातलं उत्तर आलं 0. त्याला परत ब्रॅकेटला 10 डिवाइड करायचं होतं आणि अगदी ओळीनं परत क्रिया आहेत. कोणत्या, कंस आहे, फक्त चेची क्रिया नाही आहे, भागाकार आहे, गुणाकार आहे. म्हणून 115 वजा 115 उत्तर आलं 0. त्याला कितीनं भागलं, परत 10. आता कोणत्याही संख्येला 0 भागलं तर किती होणार आहे, काय नाहीच आहे ना, त्याच्यामुळे तरी पण आपण भागायला सांगतोय, म्हणजे उत्तर 0 येणार. राहिलेली क्रिया आपण 10 गुणिले 5 ॲज इट इज लिहिली, म्हणजे ह्यांचा आन्सर भागाकार सोडवल्यामुळे उत्तर किती आलं त्याचं 0 आणि 0 गुणिले 5 किती होणार, तर 0च. आलेत लक्षात. अशा पद्धतीने दोन्ही एक्झाम्पल्स तुमच्या लक्षात आली असावीत, यात काही शंकाच नाही. नेक्स्ट आणखी एखादं बघूयात एक्झाम्पल. समजा तुम्हाला दिलंय 27 डिवाइड बाय 3 27 एकच मिनिट डिवाइड बाय 3 प्लस 6 मल्टिप्लाय बाय 5. 27 भागिले 3 अधिक 6 आणि गुणिले 5 बरोबर किती. आता काय करायचं, नेहमीप्रमाणे आपण चेक करत यायचं. ज्यांच्या पटपट लक्षात येते त्यांनी डायरेक्ट 27ला 3 डिवाइड केलं तरी काय हरकत नाही, डायरेक्ट 9 लिहायचं. 9 अधिक 6 गुणिले 5 करून त्यांचं उत्तर येणार 30 आणि आलेलं इकडचं मिळवायचं. असं जरी डायरेक्ट सॉल्व केलं तरी हरकत नाही, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना अगदी बेसिकपासून म्हणजे काहीच माहीत नसतं ना, ही पदावली अगदी 3री 4थी पासून सुरुवात होते. मग आता हे तर मी 5वीचे एक्झाम्पल्स तुम्हाला सांगायला लागल्या, म्हणजे ज्यावेळी आपण 4थीची तयारी करू तेव्हा तुम्हाला 5वीचे एक्झाम्पल्स बऱ्यापैकी तर जमायला हवेत. त्याच्यामुळे हे सांगते मी, 5वी 6वी सगळ्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी वापरले तर हरकत नाही. आणि आपल्याला रेग्युलर शालेय विषयामध्ये सुद्धा पदावली आहेच आणि यायला पाहिजे. ते पहिल्यांदा कंस तर आलाय का ह्याच्यामध्ये, नाही. चे म्हणजे कुठं पर्सेंटेजवर चाललंय का, नाही. मग काय आहे, भागाकार आहे. तर आता एक काम करायचं, ॲज इट इज मी पहिले एक्झाम्पल नोट करून घेते. 27 भागिले 3 अधिक 6 गुणिले 5. ठीक आहे. मग पहिला ऑपरेशन कोणतं करणार आहे, कोणती क्रिया करायची, भागाकाराची. म्हणून इथं भागाकार, कारण आपल्या नेहमीप्रमाणच्या रूलमध्ये कंस नाही, त्याच्यानंतर शेकडेवारीचं पण नाही. मग काय आलंय, भागाकार आलाय. म्हणून 27 भागिले 3 केलं, उत्तर किती येणार ह्याचं 9. परत अधिक 6 गुणिले 5 ॲज इट इज लिहून ठेवायचं, काही नाही. गणिताला स्टेप वाईज जायचं, लक्षात येईल. आणि नेक्स्ट ह्याला अधिक आणि गुणाकार आहे, ह्या दोन्हीपैकी पहिलं ऑपरेशन कोणतं करणार, गुणाकाराचं. म्हणून हा 9 ॲज इट इज लिहायचा आणि 6 पंचे किती झाले 30, म्हणजेच उत्तर किती येणार ह्याचं 39. आता मी झालं माझ्याकडून करून, पण ती बेरीज वगैरे तुमचं तुम्ही करायची. ठीक आहे. आलेत लक्षात कसं सोडवायचं होतं. ह्याच्यामध्ये दुसरं काही नव्हतं, भागाकार होता, बेरीज होती आणि गुणाकार होता. बऱ्याच वेळा मधून माझं इंग्लिशमधून पण जातं, कारण क्लासमध्ये शिकवायची सवय झाल्यामुळं इंग्लिश मराठी दोन्ही मिक्स होते, समजून घ्या. बाकी एक्झाम्पल समजण्याशी मतलब. नेक्स्ट आहे, अजून एक सॉल्व करून देते बघा. 8 into -6 8 into 2 -6 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड परत आहे किती 3 + 14 आणि डिवाइड बाय 7 आहे, डिवाइड बाय 7.
तर या पदावलीची किंमत किती येईल असं विचारलेलं आहे. बरोबर क्वेश्चन मार्क आहे. काय करायचं यासाठी बघा, पहिल्यांदा आपला नियम काय आहे, कंस सोडवून घ्यायचा. आता कंसामध्ये सुद्धा पहिल्यांदा कोणतं येणार आहे ते बघायचं. कंसामध्ये सुद्धा कोणतं येतंय, 8 × 2 आणि -6. ह्याचा आन्सर किती येणार आहे, पहिला हा कंस सोडवून घ्या, परत दुसऱ्या कंसाकडे आपण जाऊयात. कंसामध्ये पण कोण येणार, पहिल्यांदा गुणाकार आणि बेरीज आहे, तर दोन्हीपैकी पहिलं कोणतं करायचं, गुणाकार करायचं. म्हणून याच्या खाली मी अंडरलाईन करते. किती झालं, 8 × 2 = 16, 16 - 6 म्हणजेच ह्याचं उत्तर किती आलं, 10. आणि परत भागिले इकडचा हा ब्रॅकेट परत सॉल्व्ह करून घ्या. 3 + 14 / 7 म्हणजेच पहिल्यांदा कोणतं ऑपरेशन करायचं, 14 ला 7 ने भागायचं, म्हणजे ते उत्तर किती येणार, 7 × 7 = 14 आले. बरोबर, म्हणजे 3 + 2 किती झालं, 5. आणि फायनली ह्या दोन्हीमध्ये कशाचं चिन्ह आहे, तर भागाकाराचं आहे. हा पहिला ब्रॅकेट सोडवला भागिले दुसरा ब्रॅकेट, म्हणजेच फायनल आन्सर किती येणार, 10/5, म्हणजेच आलं उत्तर किती इथं तुमचं 2. ठीक आहे, आलेत लक्षात कशा पद्धतीनं करून घ्यायचं. कोणतंही आलं तर ह्या पद्धतीनं जायचं, पटपट आरामात एक्झाम्पल सॉल्व्ह होऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आणखी एक एक्झाम्पल बघूयात. b × 1/8 आहे = 8. तर b बरोबर किती असा क्वेश्चन आहे. तर b बरोबर किती घेणार आहे, काय करायचं, इथं b आहे, b × 1/8 आहे. बरोबर, मग 1/8 इथं हे काय गुणाकारामध्ये आहे. आता जर गुणाकारामध्ये हे जर असेल, लेफ्ट साईडला गुणाकारामध्ये आहे, तर राईट साईडला गेल्यावर काय होतं, त्याचं भागाकारामध्ये जाणार. त्याच्यामुळं मग इथं घेताना कोणत्या पद्धतीनं घ्यायचं, तर इथला गुणाकार आहे तो इकडे गेल्यानंतर किती होणार सांगा. b बरोबर आलेलं गुणाकाराचा इथला आहे का नाही, तर हा किती येणार, किंवा इकडं जरी घेतला तरी काय हरकत नाहीये. आलेले किती झाले बघा, 8. आणि इथं परत किती होणार, इकडं 8 × 1 आला, म्हणजेच आन्सर किती होणार याचं, b = किती आलं, तर 64 आलं. आलेत लक्षात कशा पद्धतीनं सॉल्व्ह करून घ्यायचं, म्हणजे काय होणार काय नाही आहे, कशा पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करायची आणि आलेलं उत्तर वगैरे किती असणार आहेत ते पदावलीप्रमाणे सोडवत जायचं. पदावलीचं मी नियम सांगितलेले आहेत त्याच्याप्रमाणे सोडवत गेला तरी सुद्धा आन्सर बरोबर येतील. ठीक आहे.